शिवाजीने खूप दिवस झाले मयूरच्या पाठी लागली होती की मला मामी हवी, मामी हवी. म्हणून आम्ही पोहोचलो थेट बारामतीला. बारामतीला सकाळी मम्मीने ढोकळ्याचा नाश्ता केला होता. आधी ढोकळ्याचा नाश्ता करून घेतला. शिवाजीला पण थोडासा भरवला. आता ज्यासाठी मुलगी बघायची होती तो अजून अंथरुणात झोपलाच होता. आता मी लवकर उठलो म्हणून म्हणलं आधी स्वतः फ्रेश होऊन घ्यावं. मी सकाळी उठलो, अंघोळ केली, फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर आता बायकोला एक पिन करायची होती तिच्या ड्रेसला म्हणून बायकोच्या ड्रेसला पहिल्यांदा पिन करून दिली. पिन करून दिल्यानंतर सर्वजण फायनली रेडी झाले. रेडी झाल्यानंतर आता आम्ही खाली आलो. आता चाललो होतो वधूवर मेळाव्यामध्ये मुलगी पाहण्यासाठी. आता शिवाजीने तर बोलत होती की आपण गाडीने नको जाऊया, चालत जाऊया म्हणून. गाडी नको बघू ये मम्मीच्या गाडी नको ना. कशी तरी शिवाजीला गाडीत बसवली आणि आम्ही पोहोचलो वधूवर मेळाव्यामध्ये. सकाळी लवकर पोहोचल्यामुळे कोण जास्त पब्लिक आलंच नव्हती. इथं 2 टेबल लावले होते. इथं टेबलवरती वधू आणि वराचा फॉर्म भरून द्यायचा होता. तर काकांनी तो भरून दिला. भरून दिल्यानंतर त्यांनी एक बॅच दिला कारण तो बॅच मयूरच्या छातीला लावत होता. कार्यक्रम सुरू झाला. शिवाजीने वैतागले होते त्यामुळे शिवाजीला बाहेर घेऊन आलो खेळण्यासाठी. शिवाजीने खेळून झाली. कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही पोहोचलो थेट आईस्क्रीम खायला. बारामतीमधील फेमस आईस्क्रीम ते म्हणजे दिलशाद मस्तानी आईस्क्रीम. मम्मीला आणि माझ्या बायकोला दोघांनाही आईस्क्रीम आवडतं आणि ते पहिल्यापासूनच खात आले होते. खाली पोहोचल्यानंतर 2 आईस्क्रीमची ऑर्डर दिली होती. एक दिली होती मस्त अंजीर आईस्क्रीम आणि दुसरा होता स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. अंजीर आईस्क्रीमची पहिल्यांदा टेस्ट बघितलं तर एक नंबर आईस्क्रीम होती आणि पैसा वसूल असा आईस्क्रीम होता. अंजीर आईस्क्रीमची टेस्ट बघितल्यानंतर बायकोची स्ट्रॉबेरी आईस्क्रीम होता त्याची पण टेस्ट बघितली तर एक नंबर असा आईस्क्रीम होता.